तुम्ही मांगामाराच्या मुली तुम्हाला मायबापानं टाकून दिलंय. तुमच्या रूमवर मुलं येत असतील, किती मुलांसोबत झोपलात. मुली मुली एकत्र राहतात, तुम्ही लेस्बियन आहात का? हे शब्द आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील यांचे. पुण्यातील कोथरूड पोलिसांवर 3 दलित मुलींनी अशा प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले, तसेच जातीवाचक शिवीगाळ केली, कॅरेक्टरवरती प्रश्न उचलले, असे गंभीर आरोप त्या 3 मुलींनी या पोलिसांवरती केले आहेत. तर नेमका हा प्रकार काय आहे हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. लेडीज पोलीस येऊन आम्हाला डायरेक्ट उचलून घेऊन गेल्या. त्यामध्ये आम्ही कपडे वगैरे चेंज करत होतो. डायरेक्ट आमच्या रूममध्ये घुसल्या आणि रूममध्ये घुसत असताना त्यांना मी म्हणत होते की मी कपडे चेंज करते, तर लेडीजच आहे, काय होत आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी डायरेक्टली माझा फोन जप्त केला आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या. तिथे गेल्याच्यानंतर मी खूप घाबरले आणि त्यांना मी सांगतच होते की बाबा जी कुठली मुलगी आहे ती वन स्टॉप सेंटरला तुम्हाला मिळेल, तिच्याशी कॉन्टॅक्ट करा, माझ्या मैत्रीण श्वेता पाटीलला कॉन्टॅक्ट मला करू द्या, असं सांगत असताना पण त्यांनी काय माझं ऐकून नाही घेतलं. डिरेक्टली मारायला सुरुवात केली. 2 चापटा मारल्या, लाथाने त्यांनी बुक्काने मारलेला आहे. तसेच त्यांनी मला माझ्या जातीवरून, जात कुठली, तू कुठल्या जातीची आहेस, तू ह्याच जातीची आहेस म्हणून अशीच आहेस, हे महारामांगाचे लोक असेच असतात असं त्यांनी उच्चारलेलं आहे. माझी पर्सनल चॅटिंग, माझे फोटोज, व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं त्यांनी वाचलेलं आहे, बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. शिंदे मॅडम म्हणून होत्या, संजीवनी शिंदे, जे संभाजीनगरच्या कॉन्स्टेबल होत्या वाटतं, तर त्यांनी बेदम मार दिलेला आहे दोघींना पण. आणि दुसरी गोष्ट ही की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी आम्हाला खूपच म्हणजे शिवीगाळ केलेली आहे. एक मुलगी म्हणून कसं तुम्ही राहता बाहेर आणि कसं आमच्या सगळ्या पर्सनल आयुष्याचं त्यांनी सगळं म्हणजे हसत सगळे मजाक उडवत होते. या तिन्ही तरुणींचा गुन्हा काय तर संभाजीनगरमध्ये असलेली यांची विवाहित मैत्रीण आपल्या सासरच्या जाचाला वैतागून या तिन्ही तरुणींच्या भाड्याच्या फ्लॅटवरती राहण्यासाठी आली. त्या विवाहित तरुणीचे सासरे पोलीस दलातील निवृत्त अधिकारी असल्याचे सांगितलं जातंय. त्यांच्यासह संभाजीनगर पोलीस शुक्रवारी संध्याकाळी पुण्यातील त्या मुली ज्या फ्लॅटमध्ये राहतात त्या फ्लॅटमध्ये घुसले आणि त्या फ्लॅटची झाडाझडती केली. त्या तिघींविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसूनही त्यांना कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांच्यावरती शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही सांगितले जात आहे. तुम्ही मांगामाराचे आहेत, मग असंच वागणार का? एके दिवशी तुमचा कोणीतरी मर्डर करेल, तुझं करिअर बरबाद होईल. तुला जेव्हा किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरज येईल, तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाहीत, अशा शब्दांमध्ये PSI प्रेमा पाटील यांनी त्या तिन्ही तरुणींना धमकावल्याचे सांगितले जात आहे. म्हणून आता महिला पोलीस अधिकारी PSI प्रेमा पाटील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस आयुक्तालयात जोरदार आंदोलन करण्यात आलं. आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी अख्खी रात्र पोलीस ठाण्यात काढली. मात्र आणखीनही गुन्हा दाखल झालेला नाहीये. दरम्यान कोथरूड पोलीस आणि PSI प्रेमा पाटील यांच्यावरती तिघी तरुणींनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असा दावा पुणे पोलिसांनी केलाय. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखलच न करून घेण्याची भूमिका मांडल्यामुळे BNSS सेक्शन 175च्या मदतीने आम्ही या प्रकरणामध्ये थेट कोर्टाकडूनच आता न्याय मागू अशा प्रकारची भूमिका ॲडव्होकेट परिक्रमा खोत यांनी मांडली आहे.